बालमित्रांनो, आज आपण वाल्या कोळी आणि नारद मुनी यांची गोष्ट ऐकूया. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा? रानात एक मार्ग होता. तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारद मुनींनी बघितले. आणि नारद मुनी कोण होते माहिती आहे मुलांनो? नारद मुनी हे देवांचे ऋषी होते. ते विष्णूचे भक्त होते. नारायण नारायण हा नामजप करायचे. नारद मुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे. त्यावर वाल्या कोळी म्हणाला, मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तू त्यांच्यासाठी करतोस तर मग जा. त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो, तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का? वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता तर त्याचे पाप तुम्हीच भोगा. हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला. तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला, आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा. तेव्हा नारद मुनी प्रेमाने म्हणाले, वाल्या, तुला पश्चाताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो. असे म्हणून नारद मुनी गेले. आपण मला क्षमा करा असे म्हणून त्याने लगेच तिथेच बसून नामस्मरण करायला सुरुवात केली. त्याला राम राम असे म्हणताच येत नव्हते, म्हणून तो मरा मरा असा नामजप करायचा. पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता 1 दिवस गेला, 4 दिवस गेले, 1 आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. 1 मास 2 मास असे करत करत वर्षे झाली, पण नारद मुनी आले नाहीत. पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता तेथे वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले. तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्याच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनींनी सांगितलंय ना, मी येईपर्यंत इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता पिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा केले आहेत. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले. वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते. त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र राहायचे. हे सगळे कशामुळे झाले? तर नामस्मरणामुळे झाले. मग आपण सुद्धा प्रतिदिन नामजप लिहूया. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनण्यासाठी त्याला नारद मुनींनी सहाय्य केले. मुलांनो, नारद मुनींच्या सत्संगामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला. म्हणजे सत्संगामुळे आपण चांगले बनतो. पण आपली संगत वाईट असेल तर आपल्याला चांगले बनावे वाटेल की नाही? मग आपण नेहमीच चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे. मग मुलांनो, आवडली ना आजची गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय उत्तम अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे शिष्याची
परीक्षा. प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्यांकडे 3 शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले होते. आचार्यांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले. विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भराभर निघून गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर 3ही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेली. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी 3ही शिष्य परीक्षेला आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरून ठेवले होते. आचार्यांनी शिष्यांना सांगितले की हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे. ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते. सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्यांकडे गेला. तेव्हा त्या शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावरून पाऊल वाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा रुतू न देता आचार्यांजवळ पोहोचला. नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचार्यांजवळ आला. जेव्हा आचार्यांनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्यच वाटले. तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, मी कशाचीही पर्वा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्याजवळ आलो. दुसरा शिष्य म्हणाला, मी एकही काटा ऋतू न देता सुखरूप आपल्याजवळ आलो. तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले, शिष्योत्तमा, तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास, बरोबर आहे. दुसऱ्या शिष्याला म्हणाले, तू काटेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास. तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचाही विचार केला. असे आचार्यांनी सांगताच दोन्हीही शिष्य निरुत्तर झाले. मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला काय बरं शिकायला मिळाले? जीवन जगत असताना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचाही विचार करावा. मग मुलांनो, आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे संत गोरा कुंभार. तेरढोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठल भक्त होता. कुंभार काम करत असताना देखील तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे. एकदा काय झाले, त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्यावेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत होता. पांडुरंगाचे भजनही करीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत रांगत खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले. त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी माती खाली वर खाली करीत होता. मातीबरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. पांडुरंगाच्या भजनात तो निमग्न असल्यामुळे तुडविताना रडलेले मूलही त्याला समजले नाही. पाणी आणल्यावर त्याची पत्नी मुला शोधू लागली. ते मूल तिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली. इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली. तो चिखल रक्ताने माखलेला होता. तो चिखल पाहून मूल तुडविले गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला. या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला. विठ्ठल रखमाई मजूर बनून
नंतर त्याच्या घरी येऊन राहू लागले. त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला. तर मुलांनो, आज आपण ही गोष्ट ऐकली आहे ना, याच्यातून आपल्याला काय बोध मिळतो की जो भक्त आहे तो जर पूर्णपणे मन लावून भक्ती करत असेल तर त्याच्यासाठी विठ्ठल स्वतःही मदतीला धावून येतो. मग आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे बिरबलाच्या मांजरीने बक्षीस घेतले. बऱ्याच दिवसानंतर अकबर बादशहाला आपल्या सरदारांची एक विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या प्रत्येक सरदाराला मांजरीची गोजीरवाणी पिल्ले दिली. तो म्हणाला, आजपासून बरोबर 6 महिन्यांनी आपण आपापल्या मांजरी घेऊन दरबारात यायचं आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशहाकडून भलं मोठं बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेलं मांजराचं पिल्लू घेऊन घरी गेला. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहानं लावलेल्या बक्षिसाबद्दल सांगितलं. मांजराला चांगलं मेवा, मिठाई व दूध खाऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचनाही दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी मांजराला खुराक सुरू झाला. हळूहळू मांजराच्या अंगावर तेज चढू लागलं. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलानं आपापल्या मिळालेल्या पिल्लाला असा खुराक दिलाच नाही. घरातला साध्या अन्नावर त्याला वाढविलं. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळेच राहिले. अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपापली मांजरं दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जण आपल्या मांजरीला गोंजारीत दरबारात आला. अकबराने सर्व मांजरांवरून नजर फिरविली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशहाला हसूच आले आणि आपले हसू दाबून बादशहा म्हणाला, बिरबल, सर्व सरदारांची मांजरं गुबगुबीत असताना तुझे मांजर हडकुळे असे का? बिरबल आपल्या मांजराच्या वाटीवरून हात फिरवीत नम्रपणे म्हणाला, खाविंद, आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडणं हे मांजराचं काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे की नाही? बादशहाने मान हलविली. बरोबर आहे बिरबल तुझे. 15-20 उंदीर दरबारात धावू लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजरे सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून टुनकन उडीच मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटलं. त्याने भरभर भरभर 2-3 उंदीर मारले. इतर गलेलठ्ठ मांजरी फक्त आपल्या गोंडेदार शिपट्या फुगून तशाच जागेवर बसून उंदीर कसे पळतात ते पाहू लागल्या. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलीत होते, परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारीच नव्हती. बादशहानं बिरबलाचे मांजर श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भलं मोठं बक्षीस दिलं. मग मुलांनो, आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे शके 1450च्या सुमारास झाला. अगदी लहानपणापासून संत एकनाथ हे मोठे सात्विक स्वभावाचे होते. खूप श्रद्धावान होते. ते लहान असल्यापासूनच हरिजनांकडे त्यांचा ओढा होता. एकनाथांचे आईवडील त्यांच्या लहानपणीच मरण पावले. लहानग्या एकनाथाची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. अगदी लहानपणीच त्यांना संस्कृत भाषा आणि इतर शिक्षण आजोबांनी दिले. 8व्या वर्षी त्यांची मुंज करून दिली. पण लहानगा एकनाथ हा खूप हुशार होता. तो झटपट शिकत होता.
अगदी लहान असल्यापासून एकनाथ विठ्ठलाच्या देवळात जाऊन बसत असे. तिथे जमत असलेल्या विद्वान ब्राह्मणांचे बोलणे ऐकत असे. त्याला वाटायचे आपल्याला आणखी शिकायला मिळायला पाहिजे. आपल्याला सद्गुरू भेटायला हवा. इतका लहान मुलगा, पण त्याला सारखे हेच वाटायचे. कुणीतरी ब्रह्मज्ञान शिकवावे. दिवस नाही, रात्र नाही, एकनाथाच्या मनातून हा विचार जाईच ना. तो सारखा आजोबांना विचारायचा, आजोबा, मला मोठा गुरु भेटेल का हो? एखादा विद्वान सत्पुरुष भेटतील का मला? आजोबांना नातवाचे कौतुक वाटायचे. ते म्हणायचे, एका, तुला नक्की मोठा गुरु भेटेल. इतक्या लहान वयात तुला ज्ञानाची ओढ लागली. माझे तुला आशीर्वाद आहेत. एके दिवशी रात्री एकनाथ झोपले असताना त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात देवाने एकनाथांना दर्शन दिले आणि सांगितले, एका, देवगिरी नावाचा एक किल्ला आहे बरं का. तू वेरूळची लेणी कुठे आहे म्हणून विचार. तिथेच जवळ तो किल्ला आहे. त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे जनार्दन स्वामी. त्यांच्याकडे तू जा. तुला ते विद्या शिकवतील. तेच तुझे गुरु आहेत. सकाळी उठल्याबरोबर अंघोळ कर, विठ्ठलाची पूजा कर, आजोबांना साष्टांग नमस्कार घाल आणि निघ. वडाच्या झाडाखाली गावाबाहेर मी तुझी वाट पाहत उभा आहे. स्वप्न संपले. एकनाथाला एकदम जाग आली. पूर्वेला लाली लाल झालेले होते. लहानगा एकनाथ उठला, अंघोळ केली, विठ्ठलाच्या देवळात गेला. कारण स्वप्नात तर तोच आला होता. घरी येऊन त्याने आजोबांना नमस्कार केला. तो काहीच बोलला नाही. कारण मग आजोबांनी लहानग्या एकनाथांना सोडले नसते ना. आणि एकनाथ तडक निघाला. गावाबाहेर वडाच्या झाडाखाली एक म्हातारा तेजपुंज ब्राह्मण उभा होता. त्याने एकनाथाला हाक मारली, बाळ, इकडे ये. ती हाक इतकी गोड होती की एकनाथ त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. तू देवगिरी किल्ल्यावर जायला निघाला आहेस ना? एकनाथांना आश्चर्य वाटले. त्यांना कसे ठाऊक? एकदम त्याला स्वप्न आठवले. एकनाथांनी साष्टांग नमस्कारच घातला, विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले. तो ब्राह्मण म्हणाला, जा, एकदम सरळ जा, मी तुझ्या मागोमाग आहेच. एकनाथाला बळ आले. तो तडक निघाला. तो देवगिरी किल्ल्यावरच पोहोचला. चालून चालून तो थोडा थकला होता. पायाला फोड आले, भूक लागली. पण लहानगा एकनाथ गुरुच्या ओढीने सर्व विसरून चालतच होता. जेव्हा तो किल्ल्यावर पोहोचला तेव्हा किल्ल्याच्या बाहेर पहारेकरी होते. ते छोट्या एकनाथाला आत सोडेच ना. इतक्यात स्वतः जनार्दन स्वामीच बाहेर आले. त्यांच्या कमरेला तलवार होती, डोक्यावर पागोटे होते, पाठीवर ढाल होती. त्यांनी त्या छोट्या एकनाथाला विचारले, कोण पाहिजे तुला? मला माझे गुरु पाहिजेत. मला स्वप्न पडले होते. त्यात साक्षात विठ्ठलाने सांगितले की जनार्दन स्वामी नावाचे तुझे गुरु देवगिरी किल्ल्यावर राहतात. त्यांना तू शरण जा. जनार्दन स्वामी गालातल्या गालात हसले. त्यांनी लहानग्या एकनाथाला किल्ल्यात घेतले आणि म्हणाले, चल बाळ, मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. लहानग्या एकनाथांनी किल्लेदाराचा हात धरला आणि दोघे आत गेले. तिथे एका आसनावर एकनाथ बसले. किल्लेदार आत गेले. कपडे बदलले. कपाळावर गंध, गळ्यात तुळशीच्या माळा, कमरेला स्वच्छ धोतर, अंगावर उपरणे, तेजस्वी चेहरा असे स्वतः जनार्दन स्वामीच बाहेर आले. एकनाथांनी साष्टांग नमस्कार घातला. लहानग्या एकनाथाला लगेच कळले की मघाचा तो किल्लेदार आणि हे स्वामी एकच आहेत. जनार्दन स्वामी हेच एकनाथांचे गुरु. त्यांनी नाथांना सर्व विद्या शिकवल्या. त्यांना सर्व गोष्टीत पारंगत केले. जनार्दन स्वामींची एकनाथांनी एक निष्ठेने सेवा केली. सद्गुरू हाच परमेश्वर हे ज्ञान एकनाथांना बालवयातच झाले होते.
जनार्दन स्वामींनी एकनाथांना अक्षरापासून शस्त्रविद्येपर्यंत सर्व शिकवले. एकदा परचक्र आले. स्वतः जनार्दन स्वामी लढाईवर निघाले. तेव्हा एकनाथांनी प्रचंड पराक्रम करून परचक्र परतवून लावले. एकनाथ जनार्दन स्वामींकडे असताना स्वामींनी एकनाथाला हिशेब कसे लिहायचे ते शिकवले आणि ते काम इतके उत्तम शिकवले की एकनाथ सर्व सरकारी हिशेबसुद्धा लिहून काढत. एका पैचीही तूट त्यात नसे. एकदा जनार्दन स्वामींनी एकनाथांना हाक मारली. एकनाथा, अरे एकनाथा, उद्या बादशहा किल्ल्यावर येणार आहेत. ते किल्ल्याची पाहणी करणार आहेत. तेव्हा ते हिशेबही बघणार. सगळे हिशेब तयार ठेवून दे हं. एकनाथ म्हणाले, स्वामी, सर्व हिशेब तयार आहेत. मग असं करतो, सकाळी लवकर उठून मी ते हिशेब तपासतो, म्हणजे मग बरे होईल ना. एकनाथ म्हणाला, होय स्वामी. एकनाथांना खात्री होती की हिशेब लिहिलेले बरोबर आहेतच. पण स्वामी रात्री झोपल्यावर एकनाथ हळूच उठले आणि हिशेबाच्या वह्या घेऊन बसले. हिशेब तर बरोबरच होते. मग त्यांनी उरलेले पैसे मोजले. पण अचानक घोटाळा झाला. एका पैचा फरक पडला. एक पै कमी होती. एकनाथांना चैन पडेना. संपूर्ण रात्र उलटली, पण पैचा हिशोबच सापडेना. पहाटे पहाटे स्वामींना जाग आली. उठून बघतात तो छोटा एकनाथ नाही. ते पटकन उठले. समयांचा उजेड पलीकडच्या दालनातून येत होता. स्वामी हळूच तेथे गेले. त्यांना एकनाथ दिसले. ते हळूच त्याच्या मागे जाऊन उभे राहिले. एकनाथ सगळ्या हिशेबाच्या वह्या आजूबाजूला घेऊन बसले होते. शेवटी तो हिशोब लागला. बाहेर सूर्यनारायण उगवत होता. एकनाथांना इतका आनंद झाला की ते नाचायलाच लागले. त्यांना भानच नाही राहिले की पाठीमागे जनार्दन स्वामी उभे आहेत. स्वामींनी हलकेच त्यांच्या पाठीवर हात ठेवला. त्या हातात दैवी स्पर्श होता. ते एकनाथांना म्हणाले, एका पैची चूक शोधून काढण्यास तू एवढी काळजी घेतलीस आणि रात्रभर जागून तू तुझे काम चोख ठेवलेस. बाळा, माझे तुला आशीर्वाद आहेत. तू खूप मोठा होणार. तुझी कीर्ती सगळीकडे पसरेल. देवाचे सानिध्य तुला मिळेल. तू आता जा. तुझे शिक्षण पुरे झाले. तुझी मी परीक्षा पाहिली होती. एकनाथांना भरून आले. स्वामींचा आशीर्वाद घेऊन एकनाथ निघाले. मुलांनो, असे म्हणतात की एकनाथांसारखी गुरुची सेवा फार थोडे जण करतात. मग मुलांनो, आवडली ना आजची गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे नरहरी सोनार. नरहरी सोनार हे एक संत ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळात होऊन गेले. गंमत एवढीच की हा संत पूर्वायुष्यात विठोबाचा भक्त नव्हता. तो पंढरपुरात राहत होता, पण तो कधीच विठोबाच्या मंदिरात जात नसे. गावकऱ्यांनाही याचे खूप आश्चर्य वाटायचे. तो कट्टर शिवभक्त होता. तो नेहमीच मल्लिकार्जुनाचे भजन करायचा, चिंतन करायचा. त्यातच तो एवढा दंग होता की त्याला शंकराशिवाय काहीच सुचायचे नाही. पंढरपूरच्याच एका सावकाराला मुलगा होत नव्हता. किती नवस सायास झाले, पण सावकाराला मुलगा होतच नव्हता. शेवटी तो विठोबाच्या चरणाला लागला. रोज मंदिरात जायचा, विठोबाला विनवणी करायचा. पांडुरंगा, तू मला खूप पैसा अडका दिलास, खूप प्रसिद्धी दिलीस, पण माझ्या वैभवाला साजेसा मुलगा नाही दिलास. मला मुलगा हवा. काहीही कर, पण पांडुरंगा, माझी इच्छा पुरी कर. मी तुला सोन्याचा करदोडा बांधीन. विठ्ठलाने आपल्या भक्ताची हाक ऐकली. एक दिवस त्या सावकाराला मुलगा झाला. सावकाराचा आनंद गगनात मावेना. त्या आनंदात तो गाभाऱ्यात गेला. त्याने
विठोबाची षोडशोपचारे पूजा केली. आपला नवस फेडण्यासाठी त्याने पुजाऱ्याला विचारले की मला रत्नखचित सोन्याचा करदोटा करावयाचा आहे. गावातला सर्वात कसबी सोनार कोण? तेव्हा पुजारी म्हणाले, गावात तसे खूप सोनार आहेत, पण सर्वश्रेष्ठ आहे तो नरहरी सोनार. सावकार नरहरी सोनाराकडे गेला आणि सर्व वृत्तांत त्याने नरहरी सोनाराला समजावून सांगितला. तेव्हा नरहरी सोनार त्या सावकाराला नम्रपणे म्हणाला, मी जातीचा सोनार, प्रामाणिकपणे मी माझा धंदा करतो, पण ह्या तुझ्या कामात एक अडचण आहे. सावकार अधीरतेने म्हणाला, काही काळजी करू नकोस, तू मागशील तेवढे पैसे देईन. तेव्हा नरहरी सोनार त्याला म्हणाला, प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न आहे करदोट्याचा. मी पूर्ण शिवभक्त, मी पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या मंदिरात कसा येऊ? तुला जर माझ्याच हातचा करदोटा हवा असेल तर तू एक काम कर, तू दोरीने विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन ये, मग मी करदोडा करेन. सावकार मग म्हणाला, एवढंच ना, मी ताबडतोब माप घेऊन येतो. आणि सावकार विठोबाच्या मंदिरात धावत गेला. माप घेतले. माप घेताना विठोबा मनातल्या मनात हसत होता, पण ते सावकाराला कळले नाही. माप घेऊन तो धावत पुन्हा नरहरी सोनाराकडे आला. नरहरी सोनाराने 8 दिवसात एक विलक्षण सुंदर झगमगणारा सोन्याचा करदोटा बनवून दिला. तो पाहून सावकार खुश झाला. नरहरी सोनारा, तू इतका उत्तम करदोटा तयार केला आहेस की तुला किती मजुरी देऊ नि किती नको असे मला झाले आहे. असे म्हणून सावकाराने त्याच्या पुढे मोहरांची थैली ठेवली. तेव्हा सोनार म्हणाला, महाराज, तुम्हाला हार आवडला ना, मग घेऊन जा, पण ह्या मोहरा मात्र मला नको. देवाचा करदोटा आहे, त्याची कसली मजुरी घ्यायची? सावकाराने खूप आग्रह केला, पण नरहरी सोनाराने मोहरा घेतल्या नाहीत. सावकार पुन्हा आनंदाने नाचत मंदिरात गेला आणि पुजाऱ्याच्या हातात करदोडा दिला. पुजाऱ्यांनी तो बांधला, पण करदोडा थोडासा लहान होऊ लागला. सावकार पुन्हा नरहरीकडे आला आणि तो करदोडा किती लहान आहे ते दाखवले. नरहरी सोनाराने आपल्याकडचे पूर्वीचे माप काढले आणि मापून बघितले तर माप अगदी बरोबर होते. पण वेळ न घालवता त्याने सावकाराला पुन्हा करदोडा मोठा करून दिला. सावकार एकदम खुश झाला. तो पुन्हा नाचत नाचत मंदिरात गेला. पुजाऱ्याच्या हातात तो करदोडा दिला. पुजाऱ्यांनी पुन्हा विठ्ठलाच्या कमरेला करदोडा बांधायचा प्रयत्न केला. तर तो आता सैल होत होता. सावकार नाराज झाला. तो नरहरीकडे आला नि म्हणाला, महाराज, काहीतरी घोटाळा होतो, तुम्हीच मंदिरात चला ना. तेव्हा नरहरी म्हणाला, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की महादेवाच्या मंदिराव्यतिरिक्त कुठल्याही मंदिरात मी जात नाही. सावकार म्हणाला, पण माझ्यासाठी चलावं, माझा नवस मला आजच फेडायला हवा आहे, तुम्ही या ना. शेवटी हो ना करता करता नरहरी सोनार एका अटीवर मंदिरात यायला तयार झाला. तो म्हणाला, मी डोळे बांधून येईन आणि माप घेईन. सावकाराला हे ऐकून चमत्कारिकच वाटले. वास्तविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आणि संत कुठून कुठून चालत यायचे, पण नरहरी सारखा संत माणूस पंढरपुरात असून विठ्ठलाचे दर्शन घेत नव्हता. सावकाराने नरहरीचे डोळे रेशमी वस्त्राने बांधले नि त्याला घेऊन तो स्वतः पंढरपुरातल्या त्या विठोबाच्या मंदिरात आला. लोक रस्त्यावर उभे राहून हा चमत्कार पाहत होते. शेवटी दोघेही विठोबाच्या मंदिरात शिरले. चाच पडत नरहरीने विठोबाच्या कमरेला हात लावला आणि तो चमत्कार घडला. ती मूर्ती शंकराची आहे असा भास त्याला होऊ लागला. पटकन नरहरीने डोळे उघडले तर समोर विठोबाची मूर्ती. त्याने लगोलग आपले डोळे बांधले आणि तो माप घेऊ लागला. तर या वेळेला त्याला थंडगार स्पर्शाचा अनुभव आला.
हातात डमरू आहे हे जाणवले. इतकेच काय, पण हात फिरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे जटाभार लागला. गंगेच्या पाण्याचा प्रवाह त्याच्या हाताला स्पर्श करून गेला. नरहरीचे हात ओले चिंब झाले. त्याला खात्री झाली की ही आपल्या आवडत्या दैवताची म्हणजे महादेवाचीच मूर्ती आहे. त्याने डोळ्यावरचे वस्त्र लगबगीने काढले आणि साष्टांग दंडवत घातले. ते पाहिल्यावर लोकांना अतिशय आनंद झाला, कारण नरहरीने सोनाराने विठ्ठलास साष्टांग नमस्कार घातला होता. पण त्याने वर मान करून पाहिले तर पुन्हा विठोबाच दिसला. त्याने पुन्हा डोळे झाकून घेतले आणि माप घेऊ लागला, तर पुन्हा त्याला शंकराचा नंदी हाताला लागला. थोड्याच वेळात सापही हाताला लागला. आता तर नरहरीला शांत चंद्राच्या शीतल सावलीत उभा राहिल्याचा भास झाला. अंग थंड थंड झाले. पुन्हा नरहरीला खात्री झाली की मूर्ती शंकराचीच आहे. त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याला प्रथम श्री शंकराचीच मूर्ती दिसली आणि नंतर पांडुरंग हसतो आहे असा भास झाला. तेव्हा नरहरी सोनाराला कळून चुकले की दोघेही एकच आहेत. त्याला पश्चाताप झाला आणि तो एकदम भजन म्हणू लागला. शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याच्या प्रेमा सदोदित, धन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हर हरी उच्चारित, नाही पैभेद अवघा मनी अभेद, द्वेषाद्वेष संबंध उरी नुरे, सोनार नरहरी न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप. नरहरी सोनाराने विठ्ठलाची क्षमा मागितली आणि तो विठ्ठल भक्त झाला. मग मुलांनो, आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला मुलांनो, आज आपण एक फार सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे विठ्ठल भक्त कूर्मदास. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कूर्मदासने आईला हाक मारली. आई, ए आई, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाही, कोपरापासून तुला हात नाही. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं लहान नाहीस आता, 22 वर्षाचा मोठा झालाय, आता नाही सहन होत मला तुझं उभं. आई, खरं आहे ग तुझं, मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझा काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हातपायाचा लंगडा लुळा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवशी घेऊन चल ना मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले. शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कूर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे आजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कूर्मदासला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत माणसांमधून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत फरफटत कूर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी टिळा लावलेल्या कूर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कूर्मदासा? हो महाराज, आलो. अरे कोणाबरोबर आला? महाराज, आईने आणून सोडलं. अरे कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील बेटा? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कूर्मदासा, आज काल्याचं कीर्तन. हे कीर्तन संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कूर्मदास बोलला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कूर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा. पहा मी येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने म्हणाले, हो ये हो बाळा. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले, स्नान केलं,
फरफटत फरफटत लोटांगण घालत घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचार. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे? महाराज, तुमच्या होनं मला आणलं. कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं. तिथंही त्यानं हकारा दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच, विठुरायाची भेट. येरमाळा, बार्शी असं करत करत शेवटी लौळ गाव आलं. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लौळ हे गाव. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवणं झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्या जवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील? कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे, असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली रे पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असहाय्य झालं होतं. तो पालथा होता, तो उताना झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई होती, ती धूत होती, इथं कोण धुईल? म्हणून अन्न आणि पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलं हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं रे. या जन्मात नाही पाहता आलं चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या. असं म्हणून तो तिथंच विवळत पडला. भानुदास महाराजांच्या पायाचा जड झाले. तसे जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रुक्माई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लौळला भेटायला चाललो. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित शुद्ध त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहत होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासाने अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास.
तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला. मुलांनो, आवडली ना आजची गोष्ट? मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे निश्चयाचे फळ. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एक गुरु होते. त्यांचे 3 शिष्य होते. हे सगळे शिष्य वेगवेगळ्या गावातून शिकण्यासाठी आले होते आणि त्यांची शिकवण पूर्णही झाली होती. म्हणून त्यांच्या गुरुजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. गुरुजींनी त्या तिघांना जवळ बोलावले आणि म्हणाले, तुम्ही तिघ खूप आळशी आहात. तुम्ही रोज एक काम करायचे. जे काम तुम्हाला जमेल असे काम, पण ते काम रोज झालेच पाहिजे. मग नंतर तुम्ही मला 1 वर्षानंतर भेटायला या आणि सांगा काय झाले ते. त्यातला एक शिष्य म्हणतो की, गुरुजी, मी रोज आंघोळ केली तर चालेल का? दुसरा विचार करतो, मी तर माळी आहे, मला रोज झाडांना तसेही पाणी घालावेच लागते. त्याने रोज झाडांना पाणी घालायचे ठरविले. तिसरा शिष्य विचार करतो आणि म्हणतो, मी कुंभार आहे, मला रोज गाढवावरून मातीची ने-आण करावी लागते, तर मी रोज माझ्या गाढवाचे तोंड पाहिल्याशिवाय जेवण करणार नाही. असे सगळेजण निश्चय करतात. 1 वर्ष पूर्ण होते. तिघेजण आपल्या गुरुकडे परत येतात. गुरुजी सगळ्यात आधी पहिल्या शिष्याला विचारतात, सांग मला, तू केलेला संकल्प तुझा पूर्ण झाला का? त्यावर तो शिष्य मान खाली घालून म्हणतो की, थंडीच्या दिवसात मी आजारी पडलो होतो. मला खूप ताप आला होता, म्हणून मी काही अंघोळ केली नाही. त्यावर गुरुजी दुसऱ्या शिष्याला विचारतात, तू सांग पाहू, तुझा संकल्प पूर्ण झाला का? त्यावर तो शिष्य गुरुजींना म्हणतो, गुरुजी, मी रोज झाडांना पाणी घालत होतो, पण एक दिवस खूप मोठा पाऊस आला. गावामध्ये पूर आला, त्यामुळे मी झाडांना पाणी काही घालू शकलो नाही. त्यावर गुरुजी काहीही न बोलता तिसऱ्या शिष्याला विचारतात, बोल, तुझ्या निश्चयाचे काय झाले? तो शिष्य गुरुजींचे आभार मानतो. त्यांना सांगतो की, मी रोज माझ्या गाढवाचे तोंड पाहिल्याशिवाय जेवण करत नव्हतो, पण एके दिवशी माझ्या गाढवाने मला तोंडच दाखवले नाही. तो तोंड दाखवायला तयारच नव्हता. मी खूप प्रयत्न केले, त्याच्या मागे मागे धावलो, तरी मला त्याचे तोंड काही केल्या दिसेना. त्याचे तोंड पाहिल्यासाठी मी अनेक युक्त्या केल्या, पण मला काही त्याचे तोंड दिसत नव्हते. मग गाढव पळत पळत जंगलात गेले. जंगलातल्या दरीच्या टोकाला जाऊन पोहोचले. मीही दरीच्या दुसऱ्या बाजूला गेलो आणि मला त्याचे तोंड दिसले. त्याच क्षणी मी आनंदाने ओरडलो, दिसले रे दिसले, दिसले रे दिसले. तर मला काही लोकांचा आवाज आला दरीतून, पळा पळा पळा, पळा रे पळा. म्हणून मी खाली उतरलो आणि बघतो तर काय, मला तिथे सोने, चांदी, पैसा, हिरे नी भरलेले पोते दिसले. ते सगळे चोर माझा आवाज ऐकून घाबरून पळून गेले. मी ते सगळे पोते आपल्या गाढवावर टाकून राजाकडे गेलो आणि राजाला ते सर्व धन दिले. राजाला खूप आनंद वाटला
त्याने बक्षीस म्हणून त्यातले एक पोते मलाही दिले. ह्यावर गुरुजी हसतात आणि म्हणतात, ह्यानी त्याचे संकल्प पूर्ण केले म्हणून त्याला त्याचा इनामही मिळाला व तो माझ्या परीक्षेत उत्तीर्णही झाला. मग मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला तात्पर्य काय मिळते? कुठलेही काम सातत्याने केल्यावर आपल्याला आपले अंतिम ध्येय साध्य होते. मग आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मुलांनो, आज आपण एका नवीन आणि सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे दृढ निश्चयी ध्रुव बाळ. फार पूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, तिचे नाव सुरुची, आणि दुसरी होती नावडती, तिचे नाव सुनीती. सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम व सुनीतीच्या मुलाचे नाव ध्रुव असे होते. सुरुची राजवाड्यात राहत असे, पण सुनीतीला मात्र दूर राहावे लागे. एके दिवशी काही मुलांबरोबर ध्रुव खेळत असता इतर मुलांनी त्याला तुझ्या वडिलांचे नाव काय असे विचारले. ध्रुवाला काहीच माहीत नव्हते, म्हणून तो धावत आईकडे आला व म्हणाला, आई, माझे बाबा कोण, ते कुठे आहेत? ध्रुवाचे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली, बाळ, उत्तानपाद राजे हे तुझे वडील. आईचे बोलणे ऐकताच ध्रुवाला खूप आनंद झाला व आई नको म्हणत असता तो धावत राजवाड्यात आला. उत्तानपाद राजा तेव्हा सिंहासनावर बसला होता. ध्रुव बाळाला पाहून राजाने चटकन त्याला उचलून घेतले व आपल्या मांडीवर बसविले. नी तो बाळाला प्रेमाने कुरवाळू लागला. इतक्यात सुरुची तेथे आली. राजाने ध्रुवाला मांडीवर बसविले हे तिला आवडले नाही. ती रागाने म्हणाली, महाराज, माझ्या उत्तमाऐवजी या पोराला काय म्हणून मांडीवर बसविले? त्याला खाली उतरवा. राजाने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो ध्रुवाशी गोड गोड बोलण्यात दंग होता. राजा ऐकत नाहीसे पाहून सुरुची अधिकच रागावली व तिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. ध्रुवाला फार वाईट वाटले आणि तो रडत रडत आपल्या आईकडे आला व म्हणाला, आई, असे का ग झाले? सुनीतीने ध्रुवाची समजूत घातली. ती म्हणाली, बाळ, आपण देवाची भक्ती केली म्हणजे आपल्याला हवे ते सगळे मिळेल. यावर ध्रुव म्हणाला, आई, तो देव आहे तरी कुठे? सुनीती म्हणाली, बाळ, देव खूप लांब अरण्यात असतो. आईचे बोलणे संपते न संपते तोच ध्रुव आईला म्हणाला, आई, तर मग मी अरण्यात जाऊन त्या देवाला भेटतो. आई म्हणाली, बाळ, तू अजून लहान आहेस. अरण्यात वाघ, सिंह असतात, ते तुला त्रास देतील. तू आत्ताच मला सोडून जाऊ नकोस. ध्रुवाने निश्चयाने सांगितले, आई, आता मी देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. लागलीच ध्रुव निघाला. तो खूप लांब अरण्यात शिरला आणि एका झऱ्याच्या काठी असलेल्या झाडाखाली बसला. इतक्यात तेथे नारद मुनी आले. ह्या लहानग्या मुलाला अरण्यात पाहून त्यांना नवल वाटले. ते ध्रुवाला म्हणाले, बाळ, तू एकटा या अरण्यात कशाला आलास? ध्रुव म्हणाला, मला देवाला भेटायचे आहे, म्हणून मी देवाची प्रार्थना करण्यासाठी येथे आलो आहे. नारद मुनींनी देवाची प्रार्थना करण्यासाठी ध्रुवाला एक मंत्र सांगितला व ते तेथून निघून गेले. ध्रुवाने खूप वर्षे त्या मंत्रांचा जप केला. त्याचा दृढ निश्चय नि भक्ती पाहून श्री विष्णुदेव त्याला प्रसन्न झाले नि म्हणाले, बाळ, तुला काय हवे ते माग, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. ध्रुव बोलला, देवा, माझ्या आईला सुखी कर नि मला जेथून कोणी उठविणार नाही अशी जागा दे. देव म्हणाले, तथास्तु. पुढे ध्रुवाने पुष्कळ वर्षे राज्य केले व शेवटी देवाने दिलेल्या जागी तो गेला. मुलांनो, आकाशात उत्तरेकडे जो तारा नेहमी एकाच जागी दिसतो तो ध्रुव तारा म्हणून ओळखला जातो. तोच आपला ध्रुव बाळ, बरं का? आवडली ना मग गोष्ट? तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे चिवताई आणि कावळे दादा. एक होती चिमणी आणि एक होता कावळा.
चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळ्याचं घर होतं शेणाचं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टपटप टपटप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं. कावळा काकडला. आता कुठे जावे बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे शेजारी. मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा. एवढंच तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली, तू बैस चुलीपाशी. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्या वेळाने पाऊसही थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन उडून गेला. असा होता कावळा, आळशी आणि लबाड. तात्पर्य, लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही. मग मुलांनो, तुम्हाला आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.